महाडिकांनी आता पुन्हा सतेज पाटील यांना डिवचलंय। ते निवडणूक स्वतः का लढत नाहीत असं खासदार महाडिक म्हणत आहेत। नमस्कार, मी शुभम राज, तारा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। लोकसभा निवडणूक लढवण्याची धमक काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यामध्ये नाही, म्हणून त्यांनी आपल्या गळ्यातील उमेदवारीची माळ दुसऱ्यांच्या गळ्यात घातली। ते स्वतः का निवडणूक लढवत नाहीत असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी केला। प्रत्येक वेळी भावनिक वातावरण निर्माण करायचं आणि लोकांची दिशाभूल करायची ही त्यांची नीती आता जनतेला ठाऊक झाली आहे, असा टोलाही धनंजय महाडिक यांनी लगावलाय। खासदार महाडिक यांनी बुधवारी 13 मार्च रोजी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह पुईखडी येथील थेट पाईपलाईनच्या योजनेच्या कामांची पाहणी केली। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं। या प्रसंगी आणि हातकणंगले जागेवरून महायुतीतल्या घडामोडी संदर्भात बोलताना खासदार महाडिक म्हणाले, कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा महायुती अंतर्गत येतात। शिवसेना शिंदे गटाकडे आहेत। दरम्यान महायुतीकडून दोन्ही जागी संदर्भात जी नावे समोर येत आहेत ती आम्हाला माध्यमातून समजत आहेत। महायुतीतील लोकसभेच्या जागेसंदर्भात जो निर्णय होईल, महायुतीचा जो उमेदवार असेल त्यांना आम्ही निवडून आणू। संजय मंडलिक हे विद्यमान खासदार आहेत। ही जागा शिंदे गटाकडे आहे। आम्ही पक्षाचे आदेश पाळणारे कार्यकर्ते आहोत। पक्षाने जर समरजित सिंह घाटगे किंवा मला निवडणूक लढवायला सांगितलं तर आम्ही मैदानात उतरू। राष्ट्रवादी काँग्रेसला तिकीट मिळालं तर पालकमंत्री हसन मुश्रीफ हे देखील सक्षम उमेदवार आहेत। दिलेला शब्द पालटणारा नेता म्हणजे सतेज पाटील, असा टोमणाही खासदार महाडिक यांनी लगावला। विधान परिषदेच्या निवडणुकीत बिनविरोधाची प्रक्रिया सुरू असताना भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यामध्ये विनय कोरे, संजय डी पाटील, सतेज पाटील अशी एक बैठक झाली होती। त्या बैठकीत विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी उतरायचं नाही असं ठरलं। तसा त्यांनी शब्दही दिला होता, मात्र त्यांनी तो शब्द पाळला नाही। जनस्वराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांनी सतेज पाटील यांचं खरं रूप जनतेसमोर आणलं। प्रत्येक वेळी भावनिक भाषण करून लोकांची दिशाभूल करायची ही सतेज पाटलांची नीती आहे, मात्र या निवडणुकीत जनता त्यांना फसणार नाही। मुळात त्यांनी स्वतः निवडणूक का लढवली नाही, त्यांच्यात लोकसभा निवडणूक लढवण्याची धमक नाही का, असा प्रश्न महाडिक यांनी उपस्थित केला। काँग्रेसकडून बाजीराव खाडे निवडणुकीसाठी इच्छुक होते। गेली 4 वर्ष ते निवडणुकीची तयारी करत होते। चेतन नरके गेली 2 वर्षे लोकसभेसाठी प्रयत्नशील होते। मुळात ही जागा महाविकास आघाडी अंतर्गत ठाकरे गटाकडे होती, मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी ठाकरेंकडून ही जागा घेतली। महाराजांना लोकसभेसाठी उभे करण्यातही काँग्रेसच्या नेत्यांचं षडयंत्र दिसतंय, असंही धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलंय। याने अशाच इतर बातम्यांसाठी पाहत रहा तारा न्यूज। धन्यवाद।